नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस माझ्यासाठी नेहमीपेक्षा थोडा वेगळा आणि खूप आनंदाचा होता. सकाळी लवकर उठले, रोजच्याप्रमाणे आधी स्वतःचं आवरलं. त्यानंतर मुलांना शाळेसाठी तयार केलं, त्यांचा डब्बा केला. मग माझ्या हसबंडचा टिफिन तयार केला. घरातल्या प्रत्येकाची कामं पूर्ण करून सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पाठवलं. सगळी कामं आटोपली, पण मनात एक विचार चालू होता. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं असं खूप वाटत होतं. पण घरात अजून काही कामं बाकी होती. शिवाय मला इथल्या जवळच्या स्वामी मंदिराचा रस्ताही नीट माहिती नव्हता. त्यामुळे जावं की नको असा विचार करत होते. तेवढ्यात माझ्या मैत्रिणीचा अचानक फोन आला. ती म्हणाली, मंदिरात येणार का? मला तर खूप आनंद झाला. मी तिला म्हटलं, हो, मी पटकन आता आवरते आणि पूजा करते आणि मग आपण दोघीजणी जाऊया. सर्वात आधी मी संपूर्ण देव्हारा स्वच्छ केला. देव्हारा स्वच्छ करणं म्हणजे फक्त साफसफाई नाही, तर आपल्या मनातील नकारात्मक विचारही दूर करण्याचा एक प्रयत्न आहे. स्वच्छ वातावरणात पूजा केली की मनालाही खूप शांत वाटतं. त्यानंतर मी सर्व देवांना प्रेमाने स्नान घातलं. देवांना स्नान घालताना मनात एक वेगळीच भक्तीची भावना निर्माण होते. जसं आपण आपल्या घरातील ज्येष्ठांचा आदर करतो, तसाच आदर आपण देवांप्रती व्यक्त करतो. यानंतर मी सर्व देवांना अष्टगंध, हळद आणि कुंकू लावलं. अष्टगंधाचा सुगंध, हळदीचं मंगलत्व आणि कुंकवाचं सौभाग्य हे आपल्या भारतीय संस्कृतीचं सुंदर प्रतीक आहे. त्यानंतर मी देवासमोर दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि धूपदीप अर्पण केला. दिव्याचा प्रकाश आपल्या आयुष्यातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, अशी श्रद्धा आहे. अगरबत्ती आणि धुपामुळे वातावरण खूप प्रसन्न आणि सात्विक होतं. यानंतर मी माझं पारायण केलं. पारायण करताना मन पूर्णपणे शांत होतं. रोजच्या धावपळीत आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, पण अशा दिवशी देवाचं नामस्मरण केल्याने खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. पारायण पूर्ण झाल्यानंतर मी देवांना प्रसाद अर्पण केला. कोणताही प्रसाद असो, तो श्रद्धेने अर्पण केला की त्याला खूप महत्त्व येतं. आता थोड्याच वेळात मी आरती करणार आहे. आरती म्हणजे भक्तीची परिपूर्णता. दिव्याच्या प्रकाशात आणि घंटानादात आणि देवाच्या नामस्मरणात मन पूर्णपणे हरवून जातं.
आजची ही आरती माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सदैव गुरुकृपा लाभावी म्हणून मी मनापासून करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी मंदिरात गेले. मंदिरात पण खूप छान असं वातावरण होतं. गुरुपौर्णिमा आपल्याला गुरुचं महत्त्व शिकवते. आपल्या आयुष्यात आई वडील, शिक्षक, संत आणि जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात ते सर्वच आपले गुरु आहेत. त्या आशीर्वादामुळेच तर आपण आयुष्यात पुढे जात असतो. तुम्हीही आज गुरुपौर्णिमेनिमित्त पूजा केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी आज कोणता प्रसाद केला हेही मला नक्की कळवा. जर तुम्हाला माझा हा साधा, घरगुती आणि भक्तिमय ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ब्लॉगसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जय गुरु.